बिग हॅलो टू ऑल माय लवली किड्स. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण इंग्लिशच्या या सेशनमध्ये आपली जी पोयम आहे वाय ही वाचणार आहे. पोयमचं रेसिटेशन पाहू, प्रोनाउन्सिएशन पाहू आणि याचबरोबर पोयम मध्ये काय म्हटलं जाते हे सुद्धा बघूया. तर चला या वाचूया आपण पोयम वाय. सो फर्स्ट ऑफ ऑल टू स्टार्ट विथ जो प्रश्न आहे वाय, या प्रश्नाचं या पूर्ण जे पोयम आहे त्याच्यामध्ये उपयोग आहे. वाय म्हणजे काय अर्थ असतं त्याचा? का, कशाला. तर ह्याच्यात एक मुलगा आहे, लहान मुलगा आहे जो की प्रश्न विचारतोय. अनंत त्यांनी क्वेश्चन्स विचारले आहेत आणि सगळ्यांचा क्वेश्चनचा जो मेन जो क्वेश्चन वर्ड आहे तो वाय आहे, की असं का होतं, तसं का होतं, अशा प्रकारचे त्यांनी खूप सारे प्रश्न विचारले आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे लहान मुलं असतात त्यांच्या मनात सैकडो प्रश्न असतात. त्यांना असं वाटतं की हर वस्तू त्यांना जे आहे प्रश्न विचारायचे असतात. जर तुमच्या घरी कोणी लहान मूल असेल, तुमचं लहान भाऊ बहीण असेल, तो सुद्धा असं करत असेल, तुम्ही बघितलं असेल. तर त्याच्यावरती पोयम आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू विल रिसाइट द पोयम. I know a curious little boy who is always asking why. Why this? Why that? Why then? Why now? Why not? Why by and why? He wants to know why wood should swim, why lead and marbles sink, why stars should shine and winds should blow, and why we eat and drink. He wants to know what makes the clouds and why they cross the sky, why sinks the sun behind the hills and why the flowers die. He wants to know why wind should come from out the bellows nose, why pop guns should go pop and why the ocean ebbs and flow. He wants to know why fish have gills and why boys cannot fly, why steam comes from the kettle's spout and rain falls from the sky. He wants to know why coal should burn and not a bit of stone, how seeds get in the apple core and marrow in the bone. He wants to know why ice should melt, why spiders eat the flies, why bees should sting and why the yeast should make the dough to rise. Some of his whys are not too hard to answer if you will try, but other no one ever yet has found the reason why. सो पाहिलं तुम्ही किती सुंदर पोयम होती. आय थिंक की तुम्हाला काही काही प्रश्न तर समजतही आले असतील जे ह्याच्यात विचारले गेले आहेत वायशी रिलेटेड. प्रत्येक स्टेन्झामध्ये तुम्ही बघत असाल की वायचे किती 3 किंवा 4 दा यूज झालाच आहे. तर बघा आता आपण फर्स्ट पॅराग्राफ पासून स्टार्ट करूया स्टेन्झापासून. आय नो अ क्युरियस लिटल बॉय हु इज ऑलवेज आस्किंग वाय. तर क्युरियसचा काय अर्थ असतो की जो खूप प्रश्न विचारणारा असतो, ज्याला हर वस्तूची माहिती हवी असते, अशा प्रकारचा. तर आय नो क्युरियस लिटल बॉय, मी एका अशा प्रकारच्या क्युरियस लहान मुलाला जाणतो. हु इज ऑलवेज आस्किंग वाय, जो नेहमी प्रश्न करत असतो, विचारत राहतो वाय म्हणजे का, कशाला. वाय दिस, वाय दॅट, वाय देन, वाय नाव, वाय नॉट, वाय बाय अँड बाय. तर कसे प्रश्न असतात त्याचे? वाय दिस हे कशाला, वाय दॅट ते कशाला, वाय देन, वाय नाव म्हणजे तेव्हा कशाला, आत्ता कशाला, वाय नॉट का नाही, वाय बाय अँड वाय. अशा प्रकारचे त्याचे प्रश्न अनंत सुरू असतात वाय वरनं. तर ह्याच्यामध्ये पहिल्या स्टेन्झामध्ये आपण पाहिलं की आपल्याला त्या मुलाची माहिती मिळाली की एक मुलगा आहे जो प्रश्न सतत करत असतो आणि विचारत असतो. ही वॉन्ट्स टू नो वाय वुड शुड स्विम. तर तो विचारणं चाहतो की वुड म्हणजे काय, लाकूड. लाकूड का स्विम करतं, म्हणजे स्विम म्हणजे काय, तैरणं. तर लाकूडला जर तुम्ही जे आहे पाण्यात टाकाले, नदीत टाकाल, तर पाहिले की ते जे आहे ते डुबत नाही, ते सिंक नाही करत, ते वरतीच वरती तैरत राहतं. तर तेच आहे की तो जाणणं चाहतो की वुड जे आहे, लाकूड जे आहे ते स्विम का करतं, ते तैरत का राहतं. बाय लीड अँड मार्बल्स सिंक. आणि असं काय की लाकूड तर तैरतं, स्विम करतं, पण जे लीड आहे, लीड म्हणजे काय, धातू असतंय ना, तर ते आहे. आणि मार्बल्स म्हणजे जे जसे चिकने चिकने पत्थर असतात किंवा कंचे तुम्ही म्हणू शकता ते ना, ते सिंक का करून ते का डुबून जातात आपण जर पाण्यात टाकू तर ते डुबतात, पण लाकूड नाही डुबत, असं का असतं. वाय स्टार्स शुड शाईन अँड विंड्स शुड ब्लो. आणि असं का असतं की स्टार्स जे असतात, जे
तारे असतात आपल्याला आकाशात दिसतात, ते जे आहे शाईन करतात, ते खूप चमकतात. तर स्टार्स का चमकतात? आणि विंड शुड ब्लो. आणि जर विंड असतं, जर वारं असतं, ते का ब्लो करतं, ते का चालतं? तर अशा प्रकारे वारं का चालतं आणि स्टार जे असतात ते का शाईन करतात, ते का चमकतात? अँड वाय वी ईट अँड ड्रिंक. आणि आपण का खातो पितो? ईट म्हणजे काय? खाणं, आणि ड्रिंक म्हणजे पिणं. आणि आपण का खातो पितो? ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स अँड वाय दे क्रॉस द स्काय. तो हे जाणणं चाहतो की क्लाउड्स म्हणजे काय असतं? वादळ. वादळ जे आहे ते कशाने बनतं? व्हॉट मेक्स द क्लाउड्स, की क्लाउड्स जे आहे, जे वादळ आहे, ते कोणत्या वस्तूंनी बनतं? आणि अँड वाय दे क्रॉस द स्काय. आणि जे क्लाउड्स असतात, जे वादळ असतात, ते क्रॉस का करतात स्कायला? म्हणजे की जे आकाश असतं तिथून का ते जातात? तर पहिली गोष्ट की ते कशाने बनतात आणि ते आकाशातनं का जातात इकडून तिकडे? वाय सिंक्स द सन बिहाइंड द हिल्स अँड वाय द फ्लावर्स डाय. तर आणि जे आहे, जे सन आहे, जे सूर्य आहे, ते हिल्स म्हणजे पर्वतांच्या मागे का डुबून जातात? सिंक म्हणजे काय असतं? डुबणं. तर जे सन आहे, सूर्य आहे, ते जितकेही हिल्स वगैरे दिसतात, आपण जर कधी तुम्ही पाहिलं असेल, जर कुठे जाऊन सिनरी वगैरे अशा प्रकारची सनसेट वगैरे जर बघितलं असेल, तर त्यात असंच वाटतं ना की जे हिल्स आहेत त्यांच्या मागे ते जात आहे. तर हिल्सच्या मागे सन जे आहे का डुबून जातं? अँड वाय द फ्लावर्स डाय. अँड जे फ्लावर्स असतात, जे फुलं असतात, ते का डाय म्हणजे काय? मरून जातात, है ना? तर फुलं का मरतात आणि सूर्य का डुबून जातो? ही वॉन्ट्स टू नो वाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बेलोज नोज. बेलो, बेलोचा काय अर्थ आहे? अँड ॲपॅटस फॉर ब्लोईंग हे एअर. तर एअर म्हणजे काय? वारं. वारं म्हणजे की एक असं एक उपकरण असतं ज्याच्याने की वारं आपण असं फुंकू तर वारं जे आहे ते ब्लो करतं, चालतं. तर तो हे जाणणं चाहतोय की वारं का निघतं जेव्हा बेलोज नोज. नोज म्हणजे काय? जे त्या उपकरणाचं जे म्हणजे की तोंड आहे त्याला नोज म्हटलं गेलं, की जेव्हा त्याच्यात वारं का निघतं त्याच्यातनं. ठीक आहे ना? सो ही वॉन्ट्स टू नो वाय विंड शुड कम फ्रॉम आउट द बेलोज नोज. बेलोच्या नोज मधनं, बेलो जे की एक ॲपॅरेटस आहे, एक उपकरण आहे, त्याच्या नाकातनं वारं का निघतं? म्हणजे ऍक्च्युली जेव्हा आपण त्याला फुंकतो तेव्हा त्याच्यात वारं निघतंय ना. मग आहे वाय पॉपगन्स शुड गो पॉप अँड वाय द ओशन एब्स अँड फ्लोज. पॉपगन्स म्हणजे काय? अ टॉय गन. तुमच्या खेळण्याची जी गन असते ना, बंदूक असते लहान मुलांची खेळण्याची, तर ती जी आहे गो पॉप म्हणजे की तिला असं असं चालवा, तर टिक टिक असे आवाज येतात ना, जे जे चालते तिथे, ती का पॉप करते? तिच्यातनं का आवाज येते? आणि ओशन एब्स अँड फ्लोज. ओशन म्हणजे काय? महासागर जे असतात ते. एब म्हणजे काय? टाईड वॉटर मूव्स अवे फ्रॉम द लँड. म्हणजे तुम्ही जर समुद्र पाहिला असेल, ओशन्स पाहिले असतील, तर काय होतं? पाणीची लाट येते ना, लाटा येतात, लाटा जातात. तर तेच विचारते की जे ओशनचं जे पाणी आहे, ते लाटा का वाहतात आणि ते का अशा प्रकारे वाहत राहतात? ते धरतीला म्हणजे की लँडला शिवून परतचे परत का चाललं जातं? तसं का होतं? ही वॉन्ट्स टू नो वाय फिश हॅव गिल्स. व्हॉट इज गिल्स? गिल्स काय असतात? द रेस्पिरेटरी ऑर्गन ऑफ फिश. म्हणजे की ज्याच्याने की ते श्वास घेते फिश. ठीक आहे ना? जे मासोळी ती श्वास घेते. तर तो जाणणं चाहतोय की जे फिश आहे त्याला गिल्स का असतात? मासोळीला गिल्स का असतात? अँड वाय बॉयज कॅन नॉट फ्लाय. आणि मुलं जे आहे ते फ्लाय का नाही करू शकत? ते उडू का नाही शकत? वाय स्टीम कम्स फ्रॉम द कॅटल्स स्पाउट अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. आणि अशाच प्रकारे असं का होतं की कॅटल्स स्पाउट, कॅटल म्हणजे काय? चहाची जी केतली असते तिचं जे स्पाउट आहे, म्हणजे जे त्याचं तोंड आहे, जिथून चहा आपण जे आहे टाकतो, ओततो. जर तुम्ही केतली पाहिली तर असं त्याला करा, तर त्यातनं चहा पडतोय ना. पाणीला अ पाईप ऑफ कॅटल थ्रू विच टी लिक्विड कॅन बी पोर्ड. म्हणजे की ते ज्याच्याने की आपण खालती टाकतो कपमध्ये. तर आता काय विचारतं की का जे कॅटलचं स्पाउट असतं, जे त्याचं तोंड असतं, त्याच्यातनं स्टीम काय येते? त्याच्यातनं जो स्टीम म्हणजे तुम्ही समजा भाप, भाप का निघते? आणि रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. स्काय म्हणजे काय झालं? परत तेच की आकाशातनं जे आहे पाऊस का पडतो? खालती का पडतो? तर हे सगळे पहा प्रश्नावर प्रश्न त्याचे चालले आहेत. ही वॉन्ट्स टू नो वाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन. हाऊ सीड्स गेट इन द ऍपल कोर अँड मॅरो इन द बोन. तो जाणणं चाहतो की कोल म्हणजे काय? कोळसा जो आहे तोच का जळवला जातो? अँड नॉट अ बिट ऑफ स्टोन. जेव्हा की एक स्टोन म्हणजे की जो पत्थर असतो तो का नाही जळवला जात? ठीक आहे ना? की कोलच का जळतं? कोळसाच का जळतो आणि पत्थर का नाही जळत? हाऊ सीड्स गेट इन द ऍपल कोर. जे ऍपल असतं, एक आपला जो शेवफळ असतं, त्याच्या आतमध्ये बिया असतात ना, तुम्ही मधोमध बिया असतात त्याच्या,
तर हे कसं होतं की कशा प्रकारे ऍपलच्या कोर मध्ये म्हणजे त्याच्या अगदी सेंटरमध्ये, सेंटर ऑफ फ्रुट्स जे आहे ते बिया कशा जातात आणि अँड मॅरो इन द बोन, आपले जे बोन्स असतात त्याच्यात मॅरो काय असतं, अ सॉफ्ट फॅटी सबस्टन्स, एक सबस्टन्स असतं खूप सॉफ्ट, खूप मऊ मऊ आणि फॅटी इन द कॅव्हिटीज ऑफ बोन्स, बोन्सच्या आतमध्ये असतं. तर अशाच प्रकारे की जे ऍपल मध्ये कोर कसं असतं म्हणजे की ऍपल मध्ये बिया कशा असतात सेंटरमध्ये आणि आपल्या बोन मध्ये मॅरो कसं असतं, याचा पुढचा भाग आपण आपल्या पुढच्या सेशन मध्ये वाचूया. सो वी विल कंटिन्यू द नेक्स्ट पार्ट इन अवर नेक्स्ट सेशन. आता आपण इंग्लिश वर्कशॉपची काही एक्सरसाइज बघू. कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ऍक्शन वर्ड्स. पोयम मधनं काही वर्ड्स घेतले, त्यात कोणते ऍक्शन वर्ड्स आपले पोयम मध्ये फिट होतात ते पाहायचे. वुड, वुड करता काय घेतलं होतं, स्विम. मार्बल्स, सिंक. स्टार्स, शाईन. बीज, स्टिंग. ओशन, फ्लोज. रेन, फॉल्स. तर हे तुम्ही इकडे जितकेही शब्द पाहताय, स्विम, सिंक, शाईन, स्टिंग, फ्लोज, फॉल्स, ऑल दीज आर वर्ब्स, हे सगळे वर्ब्स आहेत. अशाच प्रकारे इकडे बघा, सन, सिंक, सिंक म्हणजे काय, डुबणं. फ्लावर्स, डाय, आईस, मेल्ट, मेल्ट म्हणजे पिघळणं. विंड्स, ब्लो, फिश, स्विम. तर इधर इकडे जे आहे सिंक, डाय, मेल्ट, ब्लो आणि स्विम, हे सगळे काय आहे, हे ऍक्शन वर्ड्स आहे म्हणजे वर्ब आहे. आता नेक्स्ट बघा, राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएम मध्ये जितकेही रायमिंग वर्ड्स यूज झालेले आहेत ते बघा. बॉय, बाय. सिंक, ड्रिंक. स्काय, डाय. क्राय, ट्राय. सीझन, रीजन. वाइज, फ्लाइज. बाय, बाय. बेल्ट, मेल्ट. ऑल दीज आर रायमिंग वर्ड्स. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच शो रिपिटेशन. रिपिटेशनचं जिथे यूज झालंय म्हणजे की एकच शब्द परत परत रिपीट झालाय. वाय पॉपगन्स शुड गो पॉप, पॉपचं दोनदा आलंय यूज. शुड गो पॉप. अँड वाय द ओशन एब्स अँड फ्लोज, आणि अशाच प्रकारे वाय या शब्दाचाही परत परत जो आहे यूज झालाय, रेपिटेशन झालाय. कम्प्लीट द वर्ड चेन. आता तुम्हाला लक्षात असेल मुलांना की आपण आपल्या वर्ड प्ले मध्ये जे आहे वर्ड चेन कसं बनवतं ते शिकला आहोत. लास्ट अल्फाबेट घेऊन त्याच्या पुढचे अल्फाबेट्स आपल्याला वर्ड्स बनवायचे आहे. स्काय, तर बघा याक, वाय पासून याक, के पासून काइंड, डी से डिअर, आर पासून रिपोर्ट. अशाच प्रकारे क्लाउड, डक, किंग, गन, नॉटी. विंड, डीप, प्रे, यॉन. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही 4-4 शब्दांचं वर्ड चेन बनवू शकताय. आणि बघा, स्टार, रेशन, नेशन, नट, आणि लास्ट आहे वाय, येल, लव, ईगर. तर तुम्ही सुद्धा एकदा आपल्या मनाने ह्या शब्दांच्या व्यतिरिक्त हे पहिले पहिले शब्द घेऊन अनेकही बनवायचा वर्ड चेन प्रयत्न करा. मग पहा, कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोएम. इथे काय केलंय मी, डायरेक्टली आन्सर्स दिलेले आहेत तुमच्या बुक मध्ये. जर तुम्ही बघाले तर हे ऍज अ वेब चा आहे, याच्यात वेब स्टाईल दिलेला आहे. वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटला, पर्यावरणला रिलेटेड वर्ड्स कोणते आहेत पोएम मध्ये? स्टार्स, क्लाउड्स, फ्लावर्स, स्टोन, स्काय अँड विंड. ठीक आहे, अशाच प्रकारे वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू एनिमल्स, फ्रुट्स, इन्सेक्ट्स. तर असे कोणते शब्द आहेत जे की एनिमल्सला, पशु पक्षींना, किंवा फ्रुट्सला, फळांना, किंवा इन्सेक्ट्सला जे आहे यूज झालाय? तर ते बघा, सीड्स, फिश, स्टिंग, फ्लाईज, स्पायडर्स, ऍपल कोर. हे सगळे शब्द या चीजांना मिळवून घेतले गेले आहे. तर आज आपण बहुत काही शिकलो आपल्या आजच्या क्लासमध्ये. आपली जी पोएम आहे खूप सुंदर पोएम आहे. मुलाचे प्रश्न पहा, किती किती प्रकारचे प्रश्न केलेत त्यांनी. तर ते आपण बघितलं, भावार्थ समजला, आपण एक्सप्लेनेशनचा पार्ट पाहिलाय. त्याचबरोबर आपण आपला जो एक्सरसाइज पार्ट आहे तोही आज सुरू केलेला आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण पोएम पूर्ण करूया, त्याच्याच बरोबर आणि काही एक्सरसाइज करू आणि अप्रिसिएशन ऑफ द पोएम हे सुद्धा बघूया. चला, आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन, बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.